शेवटी निमंत हे तसलं हे गोळा करून आणलेलं हे फक्त मराठ्यावर आरोप करायला ठेवलेलं आहे, भांडणं लावायला ठेवलंय. हे मागून पास करते त्याला विधान परिषदेला कशाला. पण एकच सांगतो शेवटी, देवेंद्र फडणवीस तुम्ही हे डाव टाकू नका. मला राजकारणात जायचं नाहीये. मी काय बोललो ते ऐका आणि तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालू नका. आता ह्यो अभियान राबविणार म्हणजे भाजपाचे 50% सीट पडले म्हणून समजा. आजच तुम्ही मला जेलला टाकलं, मी मराठ्याला आजच सांगून होता या प्रेसच्या माध्यमातून, हे माझ्यासाठी महत्वाचं वाक्य आहे. हे मला कधीही जेलला टाकू शकतात, म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर. यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपचा राज्यात एक बी सीट नाही आलं पाहिजे. आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक बी सीट नाही आलं पाहिजे. भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, लयच तुमच्यावर दडपण असलं, तुमचा एखादा ते पाहुणा असला तिकडच राहायचं, पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं. खानदारी मराठ्यांचं रक्त म्हणून प्रत्येकानं वागायचं. घराघरातल्या मराठ्यांनी, आता घराघरातल्या मराठ्यांनी. आपण बी कट्टर मराठी, बाकीच्या जातीसारखी. हो मर्दानो, आता मात्र सावध राहा. जरी एखाद्या भाजपमध्ये राहायची वेळ आली, सामान्य मराठ्यावर काय दडपण असलं, जिल्हा परिषद सदस्याचं, पंचायत समिती सदस्याचं, माजी आमदाराचं, तुमचा कोणी नातलग असला, आणि जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगतोय, निवडणुकीच्या आत मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला, यांनी सरसकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून, तर तुम्हाला आजच सांगतो, यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा. भला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस, तर हे डाव टाका. पर्यायचं नाही, अजिबात कोणी खचायचं नाही. मला जेलला टाकलंय म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून, मला कुठं त्यांनी रॅलीत कशात दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलंय म्हणून एकाने विखरून जायचं नाही. माझ्या नंतर सुद्धा ही चळवळ तुम्ही चालवायची, किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खचायचं नाही अजिबात. ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही, ज्याने आपल्या पोरांना एसीबीसी दिलंय, ईडब्ल्यूएस रद्द केलंय, पोरांचे हाल झालेत, आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस ह्या बोलून दाखवलंय त्यांनी त्या दरेकरनं अभियान चालविणार असला, म्हणजे मी तुमच्या बाजूने बोलतोय, त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पुसतोय म्हणून त्याला सहन झालं नाही, म्हणून त्याचा तळपापड झालाय की ह्यो खरं दाखवायला लागला लोकाला. पोरांचे ऍडमिशन रोखले, त्या पुरीचं रोखलंय, खरं दाखवायला. याला आता अभियान चालवून बदनाम करून याला संपून टाकतो. मी जरी काही झालो तरी माझ्या जातीच्या बाजूने राहा. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, भाजप मधल्या विशेष करून सांगतो, काही झालं तरी आता यांची सोबत ठेवू नका. आणि ज्यांच्यावर बळ सोबत ठेवायची वेळ येईल त्यांनी आतून संपवा, त्यांच्या संगत राहा, पण त्यांना मात्र आता काही जणांना बसून देऊ नका. आता राईट कैची लोक कार्यक्रम केल्याशिवाय आता सुस्त बसायचं नाही. जर येणे अभियान राबवलं तर